अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 7. गोकर्ण महिमा वर्णन नाम. श्रोते हो, आज आपण गुरुचरित्रातील 7वा अध्याय याचं श्रवण करणार आहोत. तुम्ही जर ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही हा अध्याय दररोज श्रवण केला तर गोकर्ण महिमा वर्णन या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आपल्यावर आलेलं अरिष्ट संकट हे दूर निघून जाईल आणि ऐकणारे श्रोते हे मनाने धन्य होतील, तनाने धन्य होतील आणि 100 वर्षी शतायुषी निरोगी राहतील. तर सुरुवात करूया. सद्गुरु चरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुराभ्यो नमः. नामधारक मणे सिद्धासी गोकर्णाचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवन वर झालाय समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकरणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांग मज ज्यावरी असेल सद्गुरूची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वच्छा होतसे ज्ञानज्योती कृपामूर्ती सिद्धाराय सिद्ध मने नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी ऐकचित्त ऐकावे युग युगंतरी इक्ष्वाकुशी मित्रास राजा परियेसी प्रांत प्रवत क्षत्रिय वंशी सर्वधर्म देखा राजा सकळ शास्त्र विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभिज्ञ नित्ययोगी दयानिधी असता राजे एके दिवसी विनोदे निघाला पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी वास सिंह शार्दुलाय निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखुनिया तयासी शरजाळ वर्षे कापेसी मूर्छना येऊन धरणीसी पडला दैत्य तयावेळी दैत्यवदिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी अक्रंदसे प्रबळी बंधू शोक करुणिया प्राण जातिया निशाचरू बंधुसी म्हणतसे येरू तू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोरुणी बंधुसी दैत्य पावला पंचवासी अनेक माया तयापासी नररूप धरले तयावेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवक झाला राजियाचा अति नम्रपणे बोलुनिया सेवा करी नानापरी जैसे स्वामीचे मनोहरी ऐसे क्वचित दिवसवरी वनातरी राजा होता समस्त मृग मारोणी दुष्ट जीव छेदोणी राजा आला परतोणी आपुल्या नगरा परियसा ऐसे क्रमिता एके दिवसी पितृश्राद्ध झाले परियसी आमंत्रण सांगे त्या ऋषीशी वशिष्ठादी मुनिवरा ते दिनी नेमे स्वयंपाक करवी राजा सवी सेवक कपटी होता तो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू अससी जे जे मागतील मानवासी तू सर्व आणून द्यावे त्वरित अंगीकारोनी तो सेवक नरमास आणोनी देख कपट भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठया घालिता ऋषीश्वरासी पाहिलेच वाढिले नरमासासी पाहताच कोपला वसिष्ठ ऋषी दिदला शाप तयेवेळी वसिष्ठ म्हणे रायास नरमास वाढले आम्हास त्वरित हो गा ब्रह्मराक्षस मननी कोपे तयावेळी शाप देताची तयावेळी राजा कोपला अतिप्रबळी
अपराध नसता आम्हाजवळी, वाया तुम्ही शापिलेत. नेने मास पाक कवणे केला, माझा निरोप नाही झाला. वृथा आम्हा ते शाप दिदला, आपण शापहीन म्हणत असे. उदक घेऊनी अंजुळी, शाप वया सिद्ध झाला ते काळी. तव राजश्री येऊनी जवळी, वर्जिती झाली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी, श्री सद्गुरुशी शापिला दोष भारी. वंदुनी त्याचे चरण घरी, तेने तरसील भवसागर. मदयंती सतीचे वचन, मानता झाला राजा आपण. अंजुकडी उदक होते जाण, पडिले आपले चरणावरी. शाप देता कालश पाणी, पडले रायाचे चरणी. कालशमपाद ते नाम म्हणून, ब्रह्मराक्षस झाला तो रावण. प्रतिवर्ता राजमहर्षिणी, लागली वजिष्ठाच्या चरणी. उद्धरे स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे. करुणा वचन ऐकोणी, शांत झाला वसिष्ठ मुनी. 12 वर्ष 12 क्रमोणी, पुनर्पराजा होईल. उशाप देऊन वसिष्ठ ऋषी, गेल आपल्या ठायासी. ब्रह्मराक्षस राजा प्रियसी, होऊन गेला वनांतरा. निर्मनुष्यारण्यात राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंत, पशु पक्षी मनुष्यादी करुण. ऐसे क्रमिता तयवणी, मार्गस्थ दाम्पत्ये दोणी. ब्राह्मण जाती मार्गक्रमणी, देखिला राक्षस भयासुर. एतोनी धरले ब्राह्मणासी, व्याघ्र दैसा पशुपसी. घेऊन गेला भक्षवयासी, विप्रस्त्री जाय समागमे. अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षसाचरणी. राखे मजला अव्यय पाणी, प्राणशोरासी सोडीपा. न भक्षी माझा पती, माझे प्राणेश्वरी प्रीती. माते भक्षी गा सुखवृत्ती, वल्लभाते सोडीपा. पती विने राहती नारी, जन्मव्रथा दगडा परी. पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. अति लावण्य पुरोयसी, वेदशास्त्र पान गासी. त्याचा प्राण तू राक्षसी, जगदरले पुण्यमुद. कृपा करी गा आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी, नाव ठेवील तुझेची. ऐसे नाना परिदेखा, विप्र स्त्री करी महादुःखा. बोलन मानता राक्षस एका, ब्राह्मणा ते भक्षिले. पतीस भक्षिले देखोन, शाप दिदला ते ब्राह्मण. म्हणे राक्षसा ऐक काणी, शाप माझा एक चित्ते. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढते मागुते राजी होशी, 12 वर्ष क्रमण्या. परी रमता तो स्त्री सवे, प्राण जाईल स्वभावे. आम्हा अनाथ भक्षिसी तुष्ट भावे, दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तयावेळी, पतीच्या अस्थि मिळवणी सकाळी. काष्टे घालून या प्रबळी, अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देख, क्रमिले ते 12 वर्ष. निरोप राजा होणे आला पले नगरासी. विप्र स्त्रियेचे शापवन, स्त्रिये संगे तो ते खूण. रती संगती करिता क्षण, मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण. मन करुणी निर्वाण, त्याजू प्राण म्हणतसे. मदयंती म्हणे राक्षसासी, संतान नाही तुम्हासी. आता कष्टले 12 वर्षी, प्रबळ आपुले तेन प्रलब्ध आपुले तेन चुकीची. ऐकोनी सतीचे वचन, शोक दाटला अतिघन. बाष्पे निगती लोचन, केवी करी म्हणतसे. मंत्री वृद्धा पुरोहितासी, बोलविता झाला प्रियसी. ब्रह्महत्या घडली मानसी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित, रायासी म्हणते मत. तीर्थे आचरावी समस्त, तेने पुनीत होसील. ऐसे करोणी विचारू, राजानिके तीर्थ आचारू. सकळ तीर्थ परी करू, विधीपूर्वक करीत असे. जे जे तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण. यज्ञदी कर्म ब्राह्मण, जाण अन्नदान करीत असे.
ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे असेत अघोर रूपे असे दिसत न कवे कवणे परिदेका कष्टोनिया राजा भोवतापरी निर्वाण होणे मना भीतरी हिंडत पातला मिथलापुरी चिंताक्रांत होनिया नगर ब्रह्मदेशी श्रमोणी राजा परियेसी चिंतते मानसी वृक्षबच्छे बसोनिया तव ऋषी समावेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी खत्त अवचित तेथे पातला देकोनिया राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करुण्या अश्वाशुनी ते वेळी गौतम पुसे करुणा बहळी क्षेम साधन सकाळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासी कवन काज चिंता व्याकुळ मुखबुज कवन कार्य घडले असे ऐकोनी ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारुण शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मद प्रायचित्त सगळिक यज्ञादी सर्व धर्माधिक समस्तीर्थे क्षेत्रे सुखे आचारली आपण देखा आचारली क्षमन होय माझा दोष सर्वेची येतसे अघोर वेश व्रते आचारलो कोटीश न वाचे दोष परियसा आज माझा सफळ जन्म दर्शन झाले तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणी लागलाय ऐकोनी राजाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिगा निवारण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकुर्ण म्हणजे स्थानसे स्मरण करता गोकुर्णासी ब्रह्महत्यादी पापरासी ईश्वर तेथे सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा मूर्धी मंदिर निश्चय वासक पूर्वगौर गोकर्ण क्षत्री परियेसा रात्री असता अंधकारुणी उजेड नव्हे त्या अग्नी चंद्रोदय नव्हे निर्वाणी तया भास्कर वाचून ऐसे समस्त तीर्थाने पापे न जाती त्याची गुणे सूर्योदयी तम राहणे ऐसे गोकर्ण दर्शन मात्र होय सहज ब्रह्महत्या जरी घडल्या असती शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा इंद्रोपेंद्र देवरीच देखा जाऊनी तया स्थानी एक तप केले सकळिक कामसिद्धी व्हावया गती भक्ती पूर्वक तया स्थानी जप व्रत करता जनी फळ होय लक्षगुणी ऐसे पुण्यक्षेत्रासे जेते ब्रह्मा देख विष्णू इंद्रादी देवगणा सकळ साध्य झाले ते तपकळ ऐके काळे काय सांगू जाण तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरूपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विष्णुदेव मरुदण सूर्य चंद्र वास अधिक पूर्वद्वारी राहिले एक प्रतिकरे भक्तिपूर्वक वसताती तेथे तया स्थानी अग्नि यम चित्रगुप्त एकादश रूप पित्र दक्षिणद्वारी वास करीत अति संतोषले राहती असती वरुणादी गंगा सकळे पश्चिमदारी वास करते प्रतिकरी चंद्रमोळे वास केला परियेसा कुबेर वायू भद्राकळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरद्वारी वास त्रिकाळी पूजा करती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वासू चित्रसेन गंधर्व सुरसू पूजा करती महेशू सदा वसुनी ठाई ते धृतांचा रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नित्य करती सुखा महाबळेश्वर सन्मुख वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरतद्वाज जैमिनी जबाल ऋषी पूजा करती सदा ते दे ऋतू अंगिरस ब्रह्मरसी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्णात मारीची नारद अत्री ऋषी दक्षादी सकल ब्रह्ममुनियसी
सनदाकी तापसी उपनिषदार्थ उपासिती. अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अधीन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी येथे वसती. त्वाग मिस्त्रा शरीरासी अनुष्ठती महातापसी पूजा करती भक्तीसी चंद्रमोडी प्रियसाय. गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टव विद्याधर की पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर. गुहाक किन्नर स्वर्गलोक शेषादी नागर तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजे तया स्थानी. नाना शृंगार करोणी आपण अनेक विभूषणे विराजमान. सूर्य संकष विमाने वाहने ती देवगण. स्तोत्र गायने करती देका नमती नृत्य करीती अनेका. पूजे करणे ती सकळिका महाबळेश्वर लिंगापासी. जे जे इच्छिती मनोकामना पावे त्वरित निर्धना. सामान नाही क्षेत्र गोकर्णा ब्रह्मांड गोलाक्वात. अगस्तादी सवनकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव करपतो एर वर लादले तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी पूजा करती त्रिकळी. माणिक गाते गरुडनळी महाबळेश्वर दर्शने. रावणादी राक्षस कुळ कुंभकर्ण एर सकळ वर लादले केवळ बिभीषण पूजतसे. ऐसे समस्त देव कुळ सिद्ध दानवासी सकळ. गोकर्ण क्षेत्री जाऊन प्रबळ अर्धते नानापरी. लिंग स्थापुनी आपुले नामी असंख्य नमो नमी. वर लादले ते कामी चतुर्विद्या पुरुषार्थ. ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका. आपुले नामी लिंग ऐका प्रतिष्ठा केली त्या ठाई. धर्मक्षेत्र पाळादी दुर्ग देश शक्तिवृद्धी. लिंग स्थापते आपुले आदी तया गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगे तीर्थे असंख्य. जाण पदोपती असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम. सांगो किती त्याची खूण असंख्य तीर्थे जाण. पाषाण समस्त लिंग सगुण तीर्थ जाण समस्त उदगे. कृतयुगी महाबळेश्वर स्रोत त्रेतयोगी दिसे लोहित. द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्णवर्ण दान. सप्तपाताळ खोली विन उभे केले असे लिंग आपण. कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थे उत्तमेसी. ब्रह्मादी शापनासी काय शरीर प्रियसा. ब्रह्मादी पंच महापापे परद्वारादी दुष्ट मापे. दुसील दुराचारी पापे जातील गोकर्ण महाबळेश्वर दर्शने. दर्शन मात्रे पुनित होती समस्त कामार्थ साधती. अंती होय त्यासी गती गोकर्ण लिंग दर्शन मात्रे. त्या स्थानी पुण्यविन जे अर्चिती भक्तीसी. तेच जाण रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम. का एखादे समयी गोकर्णासी जाये भक्तीने म्हणून येशी. पूजा करती सदा शिवाशी ब्रह्मपद ते पावे जाण. आदित्य सोम बुधवारी अमोषादी पूर्वभा भीतरी. स्नान करुणी समुद्री दान धर्म करावाय. शिवपूजा व्रत होम हवन जप ब्रह्मा संतार्पण. किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम तयासी. व्याधी पादादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवसी. महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य. काय सांगू त्याची महिमा वर लादिले अखिल कामा. ईश्वर भोळा अंतर महिमा पुण्य मार्ग तुष्टतसे. असिती पक्ष माघासी शिवरात्र चतुर्दशीसी. बिल्लव पात्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात.
ऐसे अनुपम्य स्थान असता नवजाती मूर्ख ऐकता शिवतिथी असे दुर्लभता नेनती दृढ बधीर जाण उपनिषदाती जागरण लिंग सनिध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियसाय ऐसे गोकर्ण स्थानासी जे जाती यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लाधे लोक अवधारी स्नान करुणिया समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगारती पूजा करावी भक्तारती पातक व्यक्त करीत ऐसे परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसिता झाला तयावेळी आई राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्नान महिमा निरोपियासी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाले असेल की विस्तारुणी आम्हासी सांग स्वामी करुणसी म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करुणियाय म्हणे गौतम तयावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिले असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्रे आले होते ते जनमात्र यात्रे रूपे करुणिया मध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोणी देखिले चंडाळिते वृद्ध अंध महारोगी शशमुखी निराराही कृष्ट सर्व शरीरी क्रूम पडले असती अघोरी पुष्विनित दुर्गंध कुष्ठरोगी गंडमाळा कफ दाटला गळा दंतहीन अतिविवळा वस्त्र नाही परिधाना चंड सूर्य किरणा करिता प्राण जाय कंठता स्वच्छ विधी असे बहुधा सर्व शूळ महादुःखी विधवा आपण केशोपणी जैसे दिसे मुखमरणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपला प्राण त्याजिल्या ते वेळी विमान उतरले तात्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खड्गादी धरून हाती टंके युद्ध चंद्रभाळी चंद्रासारखी कांती कोवळी किरीट कुंडले मिरवी कपोळी चतुर्वेग येणे परी विमानी सूर्य सारखे तेज अति विचित्र दिसे विराज आलिया चांडाळे काज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुशिले शिवदूतासी आलते कवन कार्यासी दूत म्हणते आम्हासी आलो चांडळीस न्यावया ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन निरोप केला प्रश्नी ऐकचित्त ऐकराया एकचित्ती ऐसी चांडाळ महापापिनी कैसी योग्य विमानेसी नेवोनिया अश्वासनासी सिंहासनी काय योग्य अजन्मदारभ्य इसी पापे पाप संग्रहासी ऐसी पापीन दुर्दशी केवी न्याल शिवलोका नाही इसी शिवज्ञान न करी तपसाधन दया सत्य कदा नेने इसे कैसे नेता तुम्ही पशु मांसा आहार निसी सदा करी जीवा हिंसी ऐसी कुष्टी महापापिनीसी केवी नेता स्वर्गभुवना अथवा कधी न केले शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन केले नाही शिवस्मरण कैसे नेता तुम्ही महाशिवरात्री उपोषण नाही केले दान आपण नाही केले देखील यज्ञ इसे कैसे न्याल तुम्ही न करी स्नाना सर्व कळी येणे तीर्थे कवनी वेळी अथवा प्रस्तादी सकळी केले नाही महापापी सर्व रोगी कुष्ठपाय शेनित दुर्गंधी वास असे भोत ऐसी चांडाळ दुर्वस्त कैसी विमानी बसवाल अर्जुन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वची हेची खुणा कृमी निगती मुखातुनी पूर्वजित केवी होईल
ऐसी पापिनी दुराचारी योग्य नव्हे सरासरी केवी नेता कैलासपुरी केवी विमाने बैसवाल गौतम म्हणे रायासी असे पुसले दुतासी त्याने सांगितला आम्हासी अध्यांत चांडाळणीचा ऐक गौतम ऋषेश्वरा या चांडाळणीचे पूर्वपारा सांगतो आम्ही विस्तारा आश्चर्य असे प्रियसा पूर्वी इथे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर इजे रूप उपर झाली पितृग्रहेस न मिळे वरतेस चिंता करती माता पिता न मिळे सुंदर वर तिसी उन्नत झाली 10 वर्षी मिळून एक दुजासी ग्रस्ताक्षिदी दिदली कन्या विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी क्वचित येणेवरी नारी प्रियसा वृत्तांत असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तात्कालिका विविध वशे करुणिया ऐकोनी तिचे माता पिता कन्या पुले दारी आणता पतीचे दुःख कारी भोवता खेद करीतो नरी अति सुंदर पूर्व एसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चांडाळ होय मानसी पर पुरुषे देखुनिया गुप्तरूपे तुचितवळी जार कर्म करीती झाली प्रकट झाले केवळी गोप्य नव्हे पातकासी आपण विधवा असे नारी विशेष रूप अति सुंदरी पूर्ववया प्रियभारी स्थिरणे हे तिचे मन ऐसे चित्त पातकासी प्रकट झाले सर्वासी वाळीत केले तयासी माता पिता बंधू गर्विका माता पिता बंधुजन त्याजिले तिजे विसर्जन प्रायचित्त आपण घेऊन शुद्ध झाले प्रियसा शंका होती पहिली तिस निसंक झाली व्याभिचारास प्रगट रूप आहारनिसी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावणी पूर्वेवासी देखोनी झाली ती कुलस्त्री तया शूद्राच्या घरी वर्तित होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42 शूद्रासवे अहर्निसी रमत होती अति हरसी पुत्र झाला तेसी तया शूद्रा घरी आसता नित्यमास आहार करी तिसी मद्यपान उत्तमेसी होनिया तया शूद्र हर्षिणी होती पापिनी दुराचारी वर्तता ऐसे एके दिवसी उन्मत होनी परियसी छेदिले वासुरी आहारनिसी मेष म्हणून या पापिनीने छेदी नवस्य परियसी पाक केला विनेसी शिर ठेविले सिंकेसी एरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपाणी जागृत झाली अस्मानी वासुरू पाहतसे भोनी धेनू देह वया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहतसे शिरस मित्र असे वासराशे अनुप्राप्त होणी त्यावेळी शिव मने चंद्रमोळी आज्ञेने ऐसी पापे घडली म्हणून चिंता दुराणी करू लागली तया वस शिरेसी निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणून परियासी अस्ति चर्म निक्षिले जाऊनी संगे शेजारी लोका व्याघ्रते भक्षीला वससी ऐका रोदन करी समजता पुढे पती पुढे येणे परी ऐसे कित्येक दिवसावरी नांदत होती शूद्राच्या घरी पंचोत पावली ती नारी नेली दुती यमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अति दुःखात पुनरपी चांडाळ जातो पुजदले ते नारी झाली उपदाच आंधळी विकृत वर्ण ऐशी कादळी माता पिता क्वचित तत्काळी प्रतिपाळती महामाये उच्छाचित अन्न मांस पिंड चारती तिची अखंड बाळपणी ऐसी आवड पुसती तिसी अवधारा ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिताजननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठे व्रण पीडित त्याचली ते विन स्वजन भ्रात होवणी आपले उदर रक्षण करी देह आपला येणे परी बहुतकाळी वर्तित होती चांडाळी शूद्रे पीडित सर्व काळी आपण आंधळी कुष्ठदेही न मिळे तिसी अन्न दुःख करी अतिघन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे बक्षावया मागे महाजनासी मार्गी पळून अहर्निसी कधी न भरे उदरतिसी दुःखात अहर्निसी करीतसे
व्याधी असे शरीरासी, शेनीत पाय प्रेयसी, दुर्गंधितो महादोषी, सर्वांगी कुष्ठग तसे. ऐसे वर्तता महागमासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकुर्णेसी, कलतपुत्रा सहित देखा. शिवरात्रीच्या यात्रेसी येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण आसमरासी, हर्ष येती परेसा. देशोदेशीचे राजे देख, हस्तिरता सहित एक, येती समस्त भूमंडलिक, महाबळेश्वर लिंग दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद, सभारंभ करती आनंद, अमित लोक प्रेयसा. किती हसती गायन करती, धावती नृत्य करत येती, शिवस्मरण गरजती, यात्रे प्रसंगे जाती देखा. ऐसे महाजना समवेत, चंडाळ गेली याते चित्ते, सर्वे भिक्षुक बहुत तया समे जातसे. येणे परी गोकर्णासी, चांडाळ पातली यासई, करावलंबे महाजनासी, भिक्षा मागे करुणा वचने. लोक चालती मार्गात, क्षेन करुणी आक्रांदत, करावलंबे असे मागत महाजन लोकासी. पूर्वजन्माची पापी आपण, फेडितसे याची कारण, भिक्षा घाला मरण म्हणून मार्ग काळगदी. येणे कधी वस्त्र प्रावरण, धुळीत लोळतसे पापीन, शूद्रादी क्रांत होतसे मरण, धर्म करा हो सकळिक. सर्वांग कुष्ठ राजा गळत, वस्त्रे विणे बादेशक, अक्ष नाही शूद्रांक्रांत, धर्म करा सकळिक हो. चिरोपावतसे शुक्षा बहुत, जठराग्नी असे संदीप्त, धर्म करा म्हणत पडली असे मागतो. पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्येरी, याची कारणे पीडितसे भारी, धर्म करा सकळिक. येणे मार्गात चांडाळी यचित, ते दिनी शिवरात्रासे व्रत, कोणी न घाली भिक्षा तयासी. पूजितेसी जाती सकळ जन, त्यासी मागते आक्रोंदन, एक म्हणती हसून उपवास आजी अन्न कैचे. हात होती बिल्लव मंजरी, ते घालते तिचे करी, हुंगोणी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कापोनी टाकी ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्र असता अंधकारी, अलभ्य पूजा घडली तिची, कोणी ना घालती भिक्षा तिची. उपास घडला ते दिवशी, पूजा पावले शिवासी, बिल्लव मंजरी शिवमस्तकी. इतके पुण्य घडले तिची, प्रयत्न न करता परियसी, तुष्टला तो ऋषिहर्षी, भरणवकडे गेला येणे परिचांडाळसी, उपास घडीला परियसी, तेथून उठे दुसरे दिवशी भिक्षा मागवयासी. पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे, चालू न शके मार्ग दिसे, जाता ते मंद मंद. सूर्या रश्मी करुण तिसी, दुःख वय आ महासहर्षी, पूर्वर्जित कर्मे ऐसी दूत म्हणती गौतमे. ऐसी चंडाळ कष्टत, आली वृक्षा समपित, त्याचे पाहे प्राण त्वरित, म्हणून इथे आलो न्यावया. पुण्य केले इने आजी, उपास शिव तीर्थ काजी, बेल्लव पत्र ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण, त्या पुण्यवरून तिचे पाप गेले क्षता माझीचे, ईश्वरी प्रेमईचे म्हणून पाठविले आम्हाशी. ऐसे म्हणून शिवदूत, तेवरी शिंपती अमृत, दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान, गौतम सांगे विस्तारुण, राजी असे म्हणते सगुण, त्वरित जावे गोकर्णासी. जाताची तुझे पापे जाती, ई असोक्य परत्र साधती, संशय न धरी तुचित्ती, म्हणून निरपले तयावेळी. ऐकोणी गौतमाचे वचन, राजा मनी संतोषण, पावला त्वरित गोकर्ण, पाप वेगळा झाला जाण. ऐसे पुण्यवान स्थान, म्हणून श्रीपाद राहिले आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारक एकचित्ते. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार, श्रोते करुणे निर्धार, एकचित्त प्रेयसा. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो, नरसिंह सरस्वत पख्याणे, नामधारक संवादे, गोकर्ण वर्ण महिमा नाम, श्री सप्तमाध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, या गोकर्ण महिमा अशा या 7व्या अध्यायामध्ये अनेक पाप असलेली पापिनी ज्याप्रमाणे ती सर्व पाप धुवून ती देवलोकामध्ये गेली, त्याप्रमाणे आपण या अध्यायाचे नित्यनेमाने श्रवण केल्यास या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे या गोकर्ण महिमा या महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे लोकाचे पाप धुवून जातात, त्याप्रमाणे आपलेही सर्व पापे धुवून जातील असे दत्ताची कृपा आपल्याला लाभेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.